नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा जमलो आपण ग्रामर कट्ट्यावर. ग्रामर कट्ट्यावर आपण मराठी आणि इंग्लिश दोन्ही व्याकरणाचा अभ्यास करतोय. पण तुम्ही अभ्यास करताय ना? वर्णविचार आपला पूर्ण संपला होता. आज आपण सुरुवात करणार आहोत शब्द विचाराला. आणि शब्द विचाराची सुरुवात करणार आपण शब्दांच्या जातीपासून. हो, शब्दांनाही आपण जातीच्या बंधनात अडकून ठेवलेलं आहे. चला मग सुरुवात करूया शब्दांच्या जातीला. शब्दांच्या जाती सुरू करण्या अगोदर शब्द म्हणजे काय ते बघूया. शब्द म्हणजे काय? काय शब्द म्हणजे? ठराविक क्रमाने आलेला अक्षरांचा अर्थपूर्ण समूह. कसला समूह? अक्षरांचा. ठराविक क्रमाने आलेला अक्षरांचा अर्थपूर्ण समूह. आपल्याला माहिती आहे वर्णांपासून अक्षर बनतात, अक्षरांपासून शब्द, शब्दांपासून वाक्य. म्हणून वर्णविचार, वर्णविचारानंतर शब्दविचार, शब्दविचारानंतर वाक्यविचार हा आपला क्रम आहे. मग ज्यावेळेस अक्षरांचा अर्थपूर्ण समूह तयार होतो त्याला म्हणतो आपण शब्द. आणि व्याकरणात मूळ शब्दाला म्हटलं जातं प्रकृती. मूळ शब्दाला काय म्हणतात? प्रकृती. मूळ शब्द म्हणजे प्रकृती. आणि समजा या मूळ शब्दाला जर आपण एखादं प्रत्यय जोडलं, मूळ शब्दाला प्रत्यय जोडलं म्हणजे कशाला? प्रकृतीला जोडलेले प्रत्यय. मूळ शब्द म्हणजे प्रकृती, प्रकृतीला आपण जोडूया प्रत्यय. ज्यावेळेस मूळ शब्दाला म्हणजेच प्रकृतीला प्रत्यय जोडतात तर त्यावेळेस त्या नवीन बदललेल्या रूपाला म्हणतात विकृती. प्रकृती आणि विकृतीतला फरक आला लक्षात? मूळ शब्द म्हणजे प्रकृती. मूळ शब्दाला प्रत्यय जोडला गेल्यानंतर जो नवीन शब्द तयार होतो, जे नवीन रूप तयार होतं त्याला म्हणतो आपण विकृती. म्हणजे काय? मूळ शब्दाचे बदललेले रूप म्हणजे विकृती. अगदी बरोबर. शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप म्हणजे विकृती. मूळ शब्द म्हणजे प्रकृती आणि शब्दाचं जे मूळ रूप आहे याचं बदललेलं रूप म्हणजेच विकृती. म्हणजे प्रकृतीचे बदललेले रूप म्हणजे विकृती. येईल लक्षात? उदाहरण बघा. उदाहरणार्थ सुनील हा मूळ शब्द आहे. मूळ शब्द झाला म्हणजे तो काय झाला? प्रकृती. आता याला आपण चे प्रत्यय लावूया. सुनीलचे. मग सुनीलचे काय झालं? विकृती. झाड, झाडे काय झालं? प्रकृती. ला प्रत्यय लावूया, शब्द तयार होईल झाडाला. मग झाडाला काय झाला? यस, विकृती. झाड प्रकृती, झाडाला विकृती. सुनील प्रकृती, सुनीलचे विकृती. मूळ शब्द म्हणजे प्रकृती आणि मूळ शब्दाचं बदललेलं रूप म्हणजे विकृती. क्लिअर? शब्दांना दोन विभागात विभागलेलं आहे, विकारी शब्द आणि अविकारी शब्द. विकारी शब्द आणि अविकारी शब्द. आता दोघांमधला फरक बघूया. विकारी म्हणजे काय आणि अविकारी म्हणजे काय? विकारी म्हणजे काय आणि अविकारी म्हणजे काय? विकारी म्हणजे काय? ज्या शब्दांमध्ये बदल होतो ते म्हणजे विकारी. विकार म्हणजे बदल, विकार म्हणजे बदल. आणि अविकार म्हणजे बदल न होणे. अविकार म्हणजे बदल न होणे. मग याचा अर्थ ज्या शब्दांमध्ये बदल होतात त्यांना विकारी शब्द म्हणणार, ज्या शब्दांमध्ये बदल होत नाही त्यांना अविकारी शब्द म्हणतात. शब्दांच्या जातींमध्ये आपण मुख्य दोन प्रकार केलेले आहेत, विकारी आणि अविकारी. ज्याचं रूप बदलतं ते विकारी, ज्याचं बदलत नाही ते अविकारी. आता सगळ्यात महत्त्वाचं, बदल या शब्दाला मराठीत एक शब्द वापरतात, वेय्य. वेय्य म्हणजे बदल, वेय्य म्हणजे बदल. मग आता याच्यावरनं जो बदलतो तो सव्यय, जो बदलतो तो सव्यय आणि जो बदलत नाही तो अव्यय. बदलतो तो सव्यय, बदलत नाही तो अव्यय. म्हणजे सव्यय आणि अव्यय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर हे रूप बदलतात मग कशानुसार बदलतात? रूप बदलतात लिंग, वचन आणि विभक्ती. कशामुळे बदलतात? लिंग, वचन आणि विभक्ती. आता या विभक्तीवरूनच अजून आपण याला म्हणू शकतो, जे विभक्तीचं प्रत्यय लावल्यामुळे बदलतात ते झाले सविभक्तिक. ते कुठे झाले? सविभक्तिक. आणि जे प्रत्यय लावून बदलत नाहीत ते अविभक्तिक. त्याला काय म्हणणार? अविभक्तिक. आला फरक लक्षात? वेय्य म्हणजे बदल, वेय्य म्हणजे बदल. म्हणून विकारी शब्दांना आपण सव्यय म्हणणार आणि अविकारी शब्दांना आपण काय म्हणणार? अव्यय. विभक्तीच्या प्रत्ययानुसारही बदलतात म्हणून विकारी शब्दांना अजून दुसरा शब्द आपण वापरूया सविभक्तिक
आणि अविकारींना आपण दुसरा शब्द वापरूया अविभक्ती. आलं इथपर्यंत लक्षात? विकारी म्हणजेच सव्यय, सव्ययच म्हणजे सविभक्ती. अविकारी म्हणजेच अव्यय आणि अव्यय म्हणजेच अविभक्तिक. क्लिअर? आता बघूया आपण शब्दांच्या जाती. शब्दांच्या एकूण जाती 8. इंग्लिशमध्ये पण आपण पार्ट्स ऑफ स्पीच 8च मानतो आणि मराठीत सुद्धा आपण शब्दांच्या जाती 8च मानतो. कुठल्या? पहिली नाम, दुसरी सर्वनाम, तिसरी विशेषण आणि चौथी क्रियापद. पाचवी क्रिया विशेषण अव्यय, सहावी शब्दयोगी अव्यय, सातवी हुभयान्वी अव्यय आणि आठवी केवल प्रयोगी अव्यय. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. उजव्या हाताला जे 4 लिहिलेले आहेत या सगळ्यांना आपण म्हणणार विकारी. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे काय झालेत? विकारी. क्रियाविशेषण, शब्दयोगी, हुभयान्वी, केवल प्रयोगी हे झालेत अविकारी. याचा अर्थ नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांच्या रूपामध्ये बदल होणार म्हणून हे झालेत सगळे विकारी. क्रियाविशेषण, शब्दयोगी, हुभयान्वी, केवल प्रयोगी यांच्या रूपात बदल होणार नाही म्हणून यांना म्हटलं जातं अविकारी. राहील फरक लक्षात? 4 विकारी आणि 4 अविकारी. हा इंग्लिशमध्ये याच्या जवळपास ओपन आणि क्लोज असा क्लास होता. हा पण गंमत अशी की तिथे सर्वनाम प्रोनाउन जो आहे तो क्लोजमध्ये होता, इथे मात्र हा ओपन म्हणजेच विकारीमध्ये आहे. म्हणजे बदलणारे म्हणजे विकारी, न बदलणारे म्हणजे अविकारी. आला फरक लक्षात? आता आपण आधी विकारी शब्दांच्या जाती समजून घेऊया. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे काय? प्रत्यक्षात अस्तित्वात असलेली किंवा काल्पनिक वस्तू. मग व्यक्तीला सुद्धा वस्तूच आपण कन्सिडर करतो. प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे. प्रत्यक्षात किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा गुणांची नावे. म्हणजे इंग्लिशमध्ये होतं तेच. इट मे बी अ पर्सन, इट मे बी अ थिंग, इट मे बी अ क्वालिटी ऑफ माइंड ऑर एनी आयडिया. अगदी तशीच व्याख्या मराठीमध्ये पण आहे. प्रत्यक्षात किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा गुणांची दिलेली नावं म्हणजेच नाम. उदाहरणार्थ झाड हे नाम आहे, बरोबर? शार्वी हे मुलीचं नाव आहे. मैत्री, मैत्री जस्ट एक संकल्पना आहे काल्पनिक. हुशारी, हुशारी हा गुण आहे. म्हणजे गुणांची नावं, एखाद्या काल्पनिक वस्तूंची नावं, व्यक्तीचं नाव, वस्तूचं नाव, या सगळ्यांना म्हणतो आपण नाम. आणि नामाऐवजी येणारा शब्द सर्वनाम. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. नामाची पुनरुक्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच सर्वनाम. मग कोणते मराठीतले सर्वनाम? मी, तू, हा, ही, तो, ती, जो, जी, कोण, या सगळ्यांना म्हणणार आपण सर्वनाम. प्रत्यक्ष व्यक्ती, वस्तू, काल्पनिक किंवा गुणांची नाव म्हणजे नाम. नामाऐवजी येणारा शब्द त्याची पुनरुक्ती टाळण्यासाठी तो म्हणतो सर्वनाम. नाम आणि सर्वनाम याविषयी विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण. विशेषण हा काय करतो? नामाविषयी विशेष माहिती देणारा शब्द. विशेषण म्हणजे काय? नामाविषयी, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारला जातो बघा, नामाचे क्षेत्र मर्यादित करणारा शब्द. नामाचं क्षेत्र मर्यादित करतो. जो नामाचं क्षेत्र मर्यादित करतो त्या शब्दाला म्हटलं जातं विशेषण. नामाचं क्षेत्र किंवा नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण. उदाहरण बघा. उदाहरणार्थ आंबट, काळा, नऊ, चांगली, म्हणजे याचा अर्थ संख्या दाखवणाराही विशेषण असतो, रंग दाखवणाराही विशेषण असतो, चव दाखवणाराही विशेषण असतो, आपलं जे रूप दिसतं त्यालाही आपण विशेषण म्हणतो. म्हणजे याचा अर्थ ज्याही वेळेस आपण नामाचं क्षेत्र, नामाची व्याप्ती मर्यादित करतो ते झालं विशेषण. आणि नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण. क्रियापद, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा आणि क्रिया दर्शविणारा. क्रिया दर्शवणारा पण आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा पण. फक्त क्रिया दर्शविणारा नाही, दोघं लक्षात घेऊया आपण. क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे शब्द. हे क्रिया पण दाखवतात आणि वाक्याचा अर्थ पण पूर्ण करतात, त्यांना म्हणतो आपण क्रियापद. उदाहरण बघा, लक्षात येईल. उठतो, येईल, होता, करतो, जातो,
फिरतो, बसतो, जेवतो, ही सगळीच्या सगळी कृती पण दाखवतात आणि वाक्याचा अर्थ पण पूर्ण करतात, त्यांना म्हणतो आपण क्रियापद. हे झालेत आपले विकारी. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे झालेत विकारी. आता तुम्हाला आधीच बोललो विकार कशानुसार आपण बदलतो. विकार आपण बदलतो लिंग, वचन, विभक्तीनुसार. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे चारही विकारी आहेत. आता विकाराचं उदाहरण तुम्हाला देतो. कशानुसार बदलतील. एक तर हे बदलतील लिंगानुसार, म्हणजे पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी. हे बदलतील वचनानुसार, एक वचन आणि अनेक वचन. आणि हे बदलणार विभक्तीनुसार, विभक्तीचं प्रत्यय आपण त्यांना लावू शकतो. मग उदाहरणार्थ कुत्रा, स्त्रीलिंगी रूप बदललं कुत्री, अनेक वचन कुत्रे आणि विभक्ती कुत्र्याला, कुत्र्याचे, कुत्रीचे, कुत्रीला. सर्वनाम जो, स्त्रीलिंगी जी, अनेक वचन जे, ज्यांना, ज्याला. आपस विभक्ती लावल्यानंतर तुम्ही कुठलंही प्रत्यय लावा. ना लावलं तर ज्यांना होईल, ला लावलं तर ज्याला होईल, चाचीचे लावलं तर ज्याचा, ज्याची, ज्याचे, म्हणजे विभक्ती लावल्यानंतर रूप बदलतं. विशेषण काळा, स्त्रीलिंगी असेल तर यस काळी. आपस काळा रेडा, काळी म्हैस. म्हणजे जसं नाम बदलतं, नामाच्या लिंगानुसार आपण काय बदलतो, विशेषण बदलतो. काळे, अनेक वचन काय वापरलं आपण, काळे. आणि विभक्ती काळ्याला, काळ्याचे, काळ्यांना. आपस कोणतंही प्रत्यय लावा. क्रियापद करतो, स्त्रीलिंगी असेल तर करते. आपस तो अभ्यास करतो, ती अभ्यास करते, ते अभ्यास करतात, म्हणजे अनेक वचन काय झालं, करतात. आणि जर विभक्ती लावली तर यस केल्याने, केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे ना. त्यापूस करणेपासूनच आपण विभक्ती लावून केलेलं आहे केल्याने. याचा अर्थ अगदी क्लिअर आहे. या सगळ्यांना विकारी आपण का म्हटलेलं आहे, कारण की हे लिंग, वचन आणि विभक्तीनुसार यांची रूपं बदलतात, म्हणून यांना विकारी शब्द म्हणतो आपण. म्हणूनच यांना आपण विभक्तीनुसार बदलतात म्हणून आपण यांना सविभक्तिक म्हणतो. हे बदलतात म्हणून आपण यांना सव्यय म्हणतो. आणि बाकी शिल्लक राहिलेले सगळ्यांना आपण अव्यय काय लावतो, कारण की त्याच्या रूपात बदल होत नाही. इथपर्यंत समजलं. विकार 6 प्रकारचे असतात. विकार 6. आता इथे मी तुम्हाला 4च सांगितलेत. विकार किती आहेत एकूण 6. कशानुसार, लिंग, वचन, विभक्ती, पुरुष, काळ आणि अर्थ. लिंगानुसार पुल्लिंगी की स्त्रीलिंगी, वचनानुसार एक वचन की अनेक वचन, विभक्तीनुसार प्रथमा ते सप्तमी किंवा संबोधन, पुरुष प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष, काळानुसार बदलणार आणि अर्थानुसारही आपण नामांमध्ये बदल करतो. याचा अर्थ एकूण विकार आपण 6 प्रकारचे विकार वापरतो. लिंग, वचन, विभक्ती, पुरुष, काळ आणि अर्थ. क्लिअर. आता बघूया अविकारी शब्द कोणते आहेत बाबांनो. अविकारी, अविकारीमध्ये सगळ्यात पहिले घेऊया आपण क्रिया विशेषण. क्रियेविषयी विशेष माहिती सांगणारा, म्हणजेच क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणारा. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे क्रियाविशेष. क्रिया कुठे घडली, केव्हा घडली, कशी घडली, हे सगळं वर्णन करणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. क्रियाविशेषणामध्ये ज्यावेळेस आपण जाणार त्यावेळेस तर बघणार आहोत. आता बघा, आज, उद्या, येथे, फार, म्हणजे एक तर हे वेळ दाखवतील, एक ते स्थळ दाखवतील किंवा एक तर हे पद्धती दाखवतील, म्हणजे रीत दाखवतील. अशा सगळ्या शब्दांना म्हणतो आपण क्रियाविशेषण. मग आपण बघूया शब्दयोगी अव्यय. नावातच बघा, शब्दयोगी जो शब्दाला जोडून येतो हा 100% नामाला, सर्वनामाला जोडून येतो आणि विशेष म्हणजे हा संबंध दाखवतो, म्हणून याला म्हणतात शब्दयोगी. जो शब्दाच्या योगाने वापरला जातो म्हणून शब्दयोगी. नामांना किंवा सर्वनामांना जोडून येणार आहे, म्हणजे शब्दयोगी ओळखायला सगळ्यात सोपं आहे. नामाला किंवा सर्वनामाला जोडूनच येतात आणि वाक्यातील शब्दांचा काय दाखवतात, संबंध दाखवतात. एक तर नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येणार आणि शिवाय संबंध दाखवणार, म्हणून यांना म्हणतो आपण शब्दयोगी. उदाहरण बघा, लगेच लक्षात येईल. टेबलाखाली, टेबलाला जोडून आलेलं आहे.
झाडावर झाडाला जोडून आलेला आहे, त्यासाठी त्याला जोडून आलेला आहे, तुझ्याकरिता तुझ्याला जोडून आलेला आहे. म्हणजे शब्दयोगी अव्यय हे नामाला किंवा सर्वनामाला जोडूनच येतात आणि ते संबंध दाखवतात. अशा सगळ्या शब्दांना म्हणतो आपण शब्दयोगी अव्यय. ओळखायला सगळ्यात सोपं शब्दयोगी. समजलं? पुढचं घेऊया आपण आता उभयान्वी अव्यय. उभयान्वी अव्यय हे शब्द किंवा वाक्य जोडतात. उभयान्वी अव्यय काय जोडतात? शब्द किंवा वाक्य. दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणारे शब्द. इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हटलंय कंजंक्शन्स. येस, जे कनेक्ट करतात, जे जोडतात ते सगळेचे सगळे उभयान्वी अव्यय. जे आणि, परंतु, किंतु, जर, तर, जेव्हा, तेव्हा या सगळ्या शब्दांना म्हणतो आपण उभयान्वी. कारण की एक ते हे दोन शब्द जोडणार किंवा दोन वाक्य जोडणार. आणि शेवटचा केवल प्रयोगी. मनातल्या उत्कट भावना व्यक्त करणारे शब्द. मनातल्या उत्कट भावना व्यक्त करणारे शब्द. आपल्या मनातील वृत्ती किंवा उत्कट भावना व्यक्त करणारे शब्द. उदाहरणार्थ शाबास, अबब, अरे रे, अरेच्छा या सगळ्या शब्दांना म्हणतो आपण केवल प्रयोगी. म्हणजे ह्या शब्दांच्या एकूण 8 जाती झाल्यात. शब्दांच्या 8 जाती म्हणजे शब्दांची 8 कार्य. शब्दांच्या 8 जाती म्हणजे शब्दांची 8 कार्य. याचा अर्थ शब्दाची जात बदलली तर अर्थ बदलणार? हो, जात बदलल्यावर अर्थ बदलतो. शब्दांचाही आणि माणसाचाही हा समाजाचा नियम आहे. काय करणार? जी जात नाही ती जात. शब्दांच्या 8 जाती म्हणजे शब्दांची 8 कार्य. जर चूक की बरोबरमध्ये विचारलं तर लक्षात ठेवा, शब्दांच्या जाती या शब्दांच्या कार्यावरनं त्यांना संबोधलं गेलेलं आहे. याचा अर्थ शब्दाची जात बदलली तर शब्दाचा अर्थ बदलतो? हो, विधान बरोबर आहे. शब्दाची जात बदलल्यानंतर शब्दाचा अर्थ बदलतो. बघूया शब्द तो वेगवेगळ्या ठिकाणी वापरल्यावर त्याची जात कशी बदलते. डीजेवर नाचण्यात वर झाला धुंद, वधूने मग वरला दुसराच वर. सगळ्यात आधी सावधान, डीजेवर नाचणाऱ्या नवरदेवांनो असं होऊ शकतं. वधूने दुसराच वर वरलेला आहे ही खरीखुरी बातमी आहे आणि वृत्तपत्रातच असं शीर्षक होतं, डीजेवर नाचण्यात वर झाला धुंद, वधूने मग वरला दुसराच वर. डीजेवर नामाला जोडून आलेला शब्दयोगी. नामाला जोडून आलेला शब्दयोगी. वर झाला धुंद, हा वर कोणासाठी आलेला आहे? नवरदेव, म्हणजे हा झाला नाम. वधूने मग वरला, वरने लग्नासाठी पसंत करून त्याच्याशी विवाह करणे हे झालं तुमचं क्रियापद. आणि दुसराच वर म्हणजे दुसरा नवरदेव. हा डीजेवर नाचत होता मग तिने दुसऱ्याला वरला, हा पण झाला तुमचा नाम. म्हणजे शब्दयोगी, नाम, क्रियापद आणि नाम. शब्दयोगी, नाम, क्रियापद आणि नाम. दुसरं उदाहरण बघा. कलिंगड काप आणि मला एक काप दे. कलिंगड काप आणि मला एक काप दे. कलिंगड काप म्हणजे क्रियापद, मला एक काप दे. आता तुमच्या लक्षात आलं एक हे कुठलं आलं? संख्या विशेषण. याचा अर्थ काप हा काय झाला तुमचा? नाम. म्हणजे एक फोड दे याचा अर्थ, एक तुकडा दे. आलं? क्रियापद आणि नाम. अर्थावरण पण लक्षात येतं आणि अर्थ बदलला. इथे काप म्हणजे कापण्याची कृती आणि इथे कापचा अर्थ काय झाला? तुकडा. शब्दाची जात बदलली की अर्थ बदलतो. भीड न बाळगता बिनधास्त भीड. मी तुम्हाला कुठल्याहीसाठी मोटिवेट करत नाहीये, अभ्यासासाठी मोटिवेट करतोय. भीड न बाळगता बिनधास्त भीड. भीड न बाळगता म्हणजे नाम आणि बिनधास्त भीड क्रियापद. नाम आणि क्रियापद. आता इथे या भीडचा अर्थ झाला संकोच आणि या भीडचा अर्थ होतो भिडणे, हे क्रियापद. अजून एक उदाहरण बघूया वरचंच. लग्नाच्या दिवशी पहाटेच वर घोड्यावर बसून पसार झाला. वर पिता मान वर करायला तयारच नव्हता. शेवटी हात जोडून वधूला म्हणाला, मुली माफ कर, तू आता तुझ्या आवडीच्या मुलाला वर. यात 5 वेळा वर आलेला आहे. अर्थ बघूया. लग्नाच्या दिवशी पहाटेच वर म्हणजे नवरदेव, नाम. घोड्यावर नामाला जोडून आलेला आहे म्हणजे शब्दयोगी. वर पिता, पिताच्या अगोदर आलेला आहे म्हणजे विशेषण. मान वर करायला कुठे? वर, क्रिया विशेषण अव्यय. आणि वधूला काय म्हणाला?
माफ कर तू आता तुझ्या आवडीच्या मुलाला वर. वर म्हणजे तू त्याच्याशी विवाह कर तुझ्या आवडत्या, जे झालं क्रियापद. जे लग्नाच्या दिवशी पहाटेच वर म्हणजे नाम शब्दयोगी विशेषण क्रिया विशेषण आणि क्रियापद. नाम शब्दयोगी विशेषण क्रिया विशेषण आणि क्रियापद. बघितली शब्दांची गंमत. त्याची जागा बदलली, त्याची जात बदलली की अर्थ बदलतो. जागा बदलली की जात बदलते, जात बदलली की अर्थ बदलतो. जागा बदलली की जात बदलते, जात बदलली की अर्थ बदलतो. म्हणजे याचा अर्थ शब्दांना त्यांच्या कार्यावरनं आपण अशा वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलेलं आहे. अगदी खरे जुन्या काळातही खरं तर कामावरनंच जाती विभागल्या गेल्या होत्या. हा भाग वेगळा आहे, फक्त उदाहरण म्हणून दिलं. क्लिअर. आता बघूया आपण वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न. ज्याला शब्दांच्या जाती समजल्यात त्याला या प्रश्नांची उत्तर द्यायला काहीच अडचण येता कामा नये. बघूया काय आहे पहिला प्रश्न. PSI 2010 शब्दांच्या जाती किती? पर्याय न देता तुम्ही सांगू शकाल सर शब्दांच्या जाती एकूण 8. पर्याय काय दिलेले आहेत बघा. 4, 5, 2 आणि 8. 4 विकारी 4 अविकारी, एकूण झालं तुमच्या 8. बरोबर. दुसरा प्रश्न काय आहे. PSI 2011ला विचारलेला. गालेला शब्द भरा. अव्ययालाच काय म्हणतात? अव्ययाला काय म्हणतात? यस विकारी म्हणतात. ऑप्शन काय दिले ते तर बघूया. विकारी, पद, अविकारी, विकृती. अव्यय. अव्यय म्हणजे बदलणारा. बदलणारा म्हणजे विकारी की अविकारी? बदलणारा म्हणजे विकारी की अविकारी? अरे अव्यय म्हणजे कुठले? अव्यय म्हणजे न बदलणारे, आणि न बदलणारे म्हणजे अविकारी शब्द. न बदलणारे म्हणजे अविकारी शब्द. आणि विकारीला काय म्हणतो आपण? सव्यय. विकारी सव्यय आणि अविकारी अव्यय. म्हणून आपण क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, हुबयान्वी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय असं ज्याला अव्यय लावलाय समजायचं तो अविकारी आहे. ज्याला अव्यय शब्द लावलेला नाही समजायचं तो विकारी आहे. काय तिसरा प्रश्न. PSI 2013ला वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो. होतो का बदल? हो. त्या बदलास काय म्हणतात? त्या बदलास विकार म्हणतात. विकार म्हणजे बदल होणे. त्याला प्रत्यय म्हणतात, त्याला प्रकृती म्हणतात, त्याला परिवर्तन म्हणतात की त्याला विकार म्हणतात? त्याला विकार म्हणतात. त्याला काय म्हणतात? विकार. आणि एकूण विकार किती आहेत? एकूण विकार आहेत 6. लिंग, वचन, त्यानंतर पुरुष, अर्थ, काळ आणि विभक्ती असे एकूण 6 विकार आपण बघितलेत. पुढचा प्रश्न काय आहे? टॅक्स असिस्टंट 2016चा. योग्य पर्याय निवडा. शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप म्हणजे विकृती. मला ते असंच एक्सप्लेन केलं आहे. आणि प्रकृतीला प्रत्यय लागून जे रूप तयार होते त्याला विकृती. दोघंही बरोबर आहेत. अही बरोबर आहे आणि बही बरोबर आहे. पर्याय काय आहेत? अ व ब बरोबर, अ व ब चूक, अ बरोबर आणि ब बरोबर. अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. असिस्टंट 2014 नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? हे कोणते आहेत? विकारी. अगदी बरोबर. अविकारी, विकारी, एकवचनी, अनेकवचनी हे सगळे विकारी आहेत. टॉपिक समजला तर प्रश्नांची उत्तर द्यायला फारसं अवघड जात नाही. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला काय म्हणतात? काय म्हणतात रे बाबा? वर्ण म्हणतात, स्वर म्हणतात, शब्द म्हणतात, वाक्य म्हणतात. सुरुवातच आपण केली होती ठराविक क्रमाने आलेला वाक्यांचा ऑफकोर्स अर्थपूर्ण समूह अक्षरांचा, त्याला म्हटलं तर आपण शब्द. उत्तर काय आहे? शब्द. ठराविक क्रमाने आलेला अर्थपूर्ण समूह अक्षरांचा समूह. त्यांनी तेच म्हटलं अक्षरांच्या समूहातून अर्थ प्राप्त होतो. म्हणजे काय? अर्थपूर्ण अक्षरांचा समूह शब्द. जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो. आला का? नामाचं क्षेत्र मर्यादित करणारा, नामाची व्याप्ती मर्यादित करताना कोणता? यस विशेषण. उत्तराची गरज नाही पर्यायाची, ऑलरेडी दिलेला आहे. यस विशेषण. तिसरा पर्याय बरोबर आहे. क्लर्क 2017 काय प्रश्न आहे? जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात काय म्हणतात त्यांना?
उत्कट भावना व्यक्त करणारे केवळ प्रयोगी इंटरजेक्शन्स. सगळ्या व्याख्या लक्षात आल्या, अर्थ लक्षात आले, पर्याय वाचायची गरज येत नाही, केवळ प्रयोगी. आणि याने आपला वेळ जो आहे वाचतो. कारण की मराठीला जर वेळ वाचला, जास्तीचा वेळ इंग्लिशला देता येणं शक्य होतं. पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते ते सांगा. सर्वनाम ओळखायचे. ती मुलगी चांगली गाते. सगळंच ओळखून आपण. ती सर्वनाम, मुलगी नाम, चांगली विशेषण आणि गाते क्रियापद. मग सर्वनाम कोणतं आहे? ती. कारण की समजा जर हा प्रश्न फिरून विचारला, ती मुलगी चांगली आहे, याच्यातलं विशेषण कोणतं? चांगली. ती मुलगी चांगली गाते. हा चांगली गाते, चांगली हा क्रिया विशेषण झाला. ती गाते कशी चांगली ते विशेषण नाही आहे, क्रिया विशेषण झालं. गाते क्रियापद, मुलगी नाम, ती सर्वनाम. PSI मेन्स 2017 वर या नामाचे शब्दजाती बदलून शब्दयोगी परिवर्तन असे होईल. शब्दयोगी ओळखायला सगळ्यात सोपं आहे. नामाला जो जोडून येतो तो शब्दयोगी. पर्याय तर बघू आपण. नामाला जोडून कुठे आलं लक्षात येईल. दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. किती वर दिले? 2 वर. संख्या कशासोबत येते? नामासोबत येते. म्हणजे हा नाहीच. तू त्या राजपुत्राला वर, वरणे, विवाहासाठी पसंत करून विवाह करणे क्रियापद. शब्दयोगी सांगितलं आपल्याला. पक्षी झाडावर बसतो, आला नामाला जोडून. आणि वर पिता, वर पिता, पिताच्या अगोदर आलेला आहे म्हणून विशेषण. यस. पक्षी झाडावर बसतो, झाडावर नामाला जोडून आलेला शब्द आणि संबंध दाखवतोय पक्षी आणि झाड यांचा, म्हणून वर हा शब्द इथे काय म्हणून वापरलाय? शब्दयोगी. कंबाईन मेन्स 2018 काय आहे प्रश्न? बदल घडणे व्याकरणातील या क्रियेला काय म्हटले? बदल घडणेला काय म्हटले रे? विकार म्हटले, पण ऑप्शन काय दिला बघूया. सूड, बदला म्हणजे सूड. वचपा, बर, विकार आणि वचपा. ऑफकोर्स विकार हे उत्तर बरोबर आहे. इथे काहीतरी दुसरा ऑप्शन असेल दिलेला, दॅट इज अ टायपो एरर. हां, पण विकार हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. पुढचा प्रश्न कधीचा? STI मेन्स 2018. पुढीलपैकी चुकीचे वाक्य सांगा. चुकीचं वाक्य सांगायचं. बर, शब्दांच्या 8 जाती आहेत, हे तर बरोबर आहे. शब्दांची कार्य 8 प्रकारची, हे पण बरोबर आहे, कारण की शब्दांच्या कार्यावरूनच त्यांच्या जाती केलेल्या आहेत. एकच शब्द निरनिराळ्या वाक्यात एकच कार्य करतो? नाही, एक शब्द निरनिराळ्या वाक्यात निरनिराळे कार्य करतो. आणि जात बदलली तर अर्थ बदलत नाही, जात बदलली तर अर्थ बदलतो. एकच शब्द निरनिराळ्या वाक्यात एकच कार्य करतो, एकच शब्द निरनिराळ्या वाक्यात एकच अर्थ नाही. म्हणजे कुठलं चुकीचं रे? क आणि ड. जात बदलली तर अर्थ बदलतो. क आणि ड दोघं चुकीची आहेत. दिला एक ऑप्शन क आणि ड. क आणि ड चौथा ऑप्शन, दोन्ही चुकीचे. कारण की एकच शब्द निरनिराळ्या वाक्यात निरनिराळे कार्य करतो आणि जात बदलली की अर्थ बदलतो. त्यामुळे क आणि ड दोन्ही विधानं चुकीची आहेत. PSI STI 2004. बर, शब्द प्रकार सांगा. आयोग, कमिशन, नाम. काय विचार करायची गरज नाही. नाम, क्रिया विशेषण, विशेषण आणि शब्दयोगी. नाम. क्लर्क 2007 अधोरेखित शब्दाची जात ओळखा. काळी गाय पांढरे दूध देते. गाय या नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द आणि नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द विशेषण. आणि असंही रंग हा विशेषणाचंच काम करतो. विशेषण. पुढचा प्रश्न काय आहे? PSI मेन्स 2009चा. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखायला सांगितलं आहे. क्रियापद ओळखा. तू त्या राजपुत्राला वर. ऑफकोर्स तू काय झालं? सर्वनाम. त्या राजपुत्राला ऑफकोर्स डेमॉन्स्ट्रेटिव्ह, तेही सर्वनामच झालं. राजपुत्र नाम, वर हे एकमेव शब्द राहिलेला आहे. आणि असंही विवाहासाठी पसंत करून त्याला वरणे, त्याला वर, त्यामुळे वर हा शब्द क्रियापद म्हणून वापरलेला आहे. विनाकारण वेळ घालवण्यापेक्षा उत्तर माहिती आपल्याला. PSI मेन्स 2010चा प्रश्न आहे. फिकट हिरव्या पिवळ्या रंगाची साडी या वाक्यात कोणती शब्दजात अधिक प्रमाणात उपयोगी आणली आहे? बर, फिकट विशेषण, हिरवा विशेषण, पिवळा विशेषण, रंग आणि साडी.
म्हणजे सगळ्यात जास्त काय आलेलं आहे? विशेषण. सापडलं उत्तर. तिसरं उत्तर बरोबर आहे, विशेषण. PSI मेन्स 2012. वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत असतो. ओळखायला अगदी सोपं आहे. आता उलट झालं. आता जो अगदी ताट मानेने चालतो तो वधू पिता. चुकलं नाही, बरोबर आहे. अरे तुम्हा मुलांना तर मुली देते कोण? म्हणून सांगतो व्यवस्थित अभ्यास करा, पास व्हा, तरच वधू पिता तुमच्याकडे येईल. नाही तर मग आयुष्य पिता पिताच जाईल. वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत असतो. वर काय म्हणून वापरलाय? विशेषण म्हणून वापरलेलं आहे. पिता या नामापूर्वी आलाय म्हणून तो विशेषण आहे, प्रश्नच नाही. तिसरं ऑप्शन करेक्ट आहे. अजून प्रश्न आहे. PSI मेन्स 2010. क्रियापद म्हणजे काय? क्रियापद कृती दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, क्रिया करणारा शब्द, क्रिया वस्तूवर घडते, काही ऑप्शन दिले, ज्याच्यात कर्म असते. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. कारण की फक्त क्रिया करणारा नाही, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा पण तो असला पाहिजे. म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. बरोबर. काय आहे पुढचा प्रश्न? असिस्टंट 2012ला विचारलेला. क्रियापद म्हणजे आत्ताच बघितलं आपण, फक्त एवढे की ऑप्शन कशी विचारलेत बघा. केवळ क्रियादर्शक नाही, वाक्याचा अर्थ पूर्ण कोण करेल? क्रियेबद्दल माहिती सांगणारा तो तर क्रिया विशेषण असतं. क्रिया संपविणारा संबंधच नाही काही. वाक्य पूर्ण करणारा क्रियावाचक. आलं? वाक्य पूर्ण करणारा म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा आणि क्रियावाचक. चौथा पर्याय बरोबर आहे. PSI STI 2006. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. वाहने सावकाश चालवा. कशी चालवा? सावकाश. रीत दाखवलेली आहे. कशी चालवा? चालवा या क्रियापदाविषयी विशेष माहिती दिली म्हणून हा क्रिया विशेषण आहे. चौथा पर्याय दिलेला आहे. असिस्टंट मेन्स 2011. घटक छोटासा आहे, प्रश्न भरपूर विचारले आहेत. क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला. आत्ता काय बघितलं? क्रिया विशेषण बघितलं. एकदा की टॉपिक समजला, उत्तर फारशी शोधायला जीवावर येणार नाही. PSI STI मेन्स 2010ला काय विचारलंय? पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. बर, वर हा शब्दयोगी आहे कारण की तो झाडावर या नामाला जोडून आलेला आहे. पर्याय नंबर 3. डिपार्टमेंटल PSI 2011. हे शब्दाला जोडून येतात. शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना शब्दयोगी म्हणतात. शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना काय म्हणतात? शब्दयोगी. तिसरा पर्याय. शब्दाच्या योगाने येतात म्हणून त्यांना शब्दयोगी असं म्हटलं गेलेलं आहे. PSI STI 2001. अधोरेखित शब्दाची जाती ओळखा. सुधा आणि राधा. सुधा आणि राधा दोन शब्द, दोन वाक्य जोडणारे उभयान्वी आहे का? पर्याय असणारच ना. चौथा पर्याय उभयान्वी अव्ययी. डिपार्टमेंटल PSI 2011. एका वाक्याची दुसऱ्या वाक्याची सांगड घालण्याचे काम. एका वाक्याची, एका शब्दाची, वरच बघितलं, शब्दाची आणि वाक्याची दोघांची सांगड घालतं. कुठला? उभयान्वी अव्यय. चला वेळ वाचूया. चौथा पर्याय बरोबर आहे. दुय्यम निरीक्षक मुख्य 2017. बर, केवल प्रयोगी अव्यय. हे आलं म्हणजे शेवटचा प्रश्न. केवल प्रयोगी अव्यय ही दोन वाक्य जोडण्याचे काम करतात? नाही. दोन वाक्य जोडण्याचे काम कोण करतात? उभयान्वी करतात. आपल्या उत्कट भावना व्यक्त करतात ते केवल प्रयोगी असतात. मग केवल प्रयोगीच विचारलंय ना, झालं ना, उत्तर मिळालं. केवल प्रयोगी अव्यय विकारी असतात. केवल प्रयोगी अव्यय अविकारी असतात. शब्दाच्या वाक्याशी असलेला संबंध, शब्दाचा वाक्याशी असलेला संबंध शब्दयोगी दाखवतो. उत्तर आहे आपलं, आपल्या उत्कट भावना व्यक्त करतात. पर्याय नंबर 2. इथे आपल्या शब्दांच्या जाती संपलेल्या आहेत, पण शब्दांच्या जातीमध्ये अजून उपजाती तयार होणार आहेत. नामाच्या वेगवेगळ्या जाती आहेत, सर्वनामांचे प्रकार आहेत, विशेषणांचे आहेत, क्रिया विशेषणांचे आहेत. हा सगळा प्रकार आपण बघणार आहोत. त्यावरचे प्रश्न पुन्हा त्यात घेणार आहोतच. या सगळ्या शब्दांच्या जाती कव्हर करणारे प्रश्न फक्त आपण यात घेतलेली आहेत. त्यामुळे पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.
टेक केअर. थँक्यू.